का तुला? तो गोरा आहे म्हणून तुला नाव ठेवायची? ते काय नाही, तू ना त्याला चांगलाच धडा शिकव. त्याचं कान पिळ, नाहीतर ना त्याला एक धपाटा घाल. विठुरा, तू पांडवला शिक्षा नको करूस. पुरण कसं वाटायचं हे त्यानेच मला शिकवलंय. तसं तर चांगलंय, पण तू त्याला थोडासा दम दे. आज पुरणपोळीचं नैवेद्य आहे. ढाकली तर ओसरीवरच गेली, मग मालक इथं का आले? टवळीनं नक्की काय बाई कान भरले असतील माझ्या विरोधात. नक्की चाडून बघत असेल कुठून तरी, असलेतच कुठंतरी. हे नाही तिथं. आम्ही छोट्या मालकीनबाईंना बाजारात पाठवलंय खरेदीसाठी. तिला धाडलं मालक आताले. माझ्या संग दोन शब्द बोलायले. बाई 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 बाई, आज दिस कुठं उगवलं म्हणायचा. त्याच कसं आहे, आमच्याकडं कोणीतरी महत्वाचं येणार आहे, तेव्हा तुमचं हे गोबडावानी अपशकुनी तोंड घेऊन लुबरेपणा करायला येऊ नका तिकडा. काय ऐकतं याचा चटका देईन. अशा मानवाला पुढे बघणार नाही. अरे बेरडा, आत्ता कळली खरी गो. त्या बयेला बाजाराला पाठवलं आणि मला ओसरीवर यायला मनाई केली. वे असं येणार आहे तरी कोण? नक्कीच कोणीतरी खास असेल. मग तर बघायच पाहिजे कोण येणार आहे. पहिली जरा नीट नाही जमली, ती तुटली, पण दुसरी एकदम भारी जमली. मला जमदेल तसं दोन छोट्या छोट्या केलंय. गोड मानून घ्या के. खा बघू आता आणि मला सांगा कशी झाली ते. हा 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 सखू, इतकी चविष्ट पुरणपोळी मी या अगोदर कधीच खाल्ली नव्हती. वा. अहो, काय होतंय तुम्हाला? अगं काही नाही, बरं आहे मी, बरं आहे. म्हणजे खरंच बरं वाटत नाहीये तुम्हाला? शिबाई, चुकलेच मी. उगाच नको तर संशय घ्यायलाच नको होता मी. मला वाटलं पानावर बसलाय, पुरणपोळीचा घास घेणारच होतात आणि इतक्यात खाली ठेवलात. म्हणजे नक्कीच कोणीतरी भक्त तुमच्या आणि माझ्या जेवणाच्या मध्ये आले. हिने नेमकं ओळखलंय, हिला वाटतंय हिचीच चूक आहे. अहो, चुकलं माझं. असं काय बघताय? बरं काय आणू? आलं, लिंबू, काय आणू? अगं नको प्रिये, तू माझ्याजवळ आलीस, माझ्याशी बोललीस, माझं पोट बरं झालं. खरं सांगताय? मला नाही खात्री वाटत. अगं मग डोळे मिटून खात्री करून घे, तेव्हाच तर तुला सत्य उमगतं ना. उगाच सांगितलं, आता सत्य काय ते उलगडणार.
लबाड आहात हो. सखूची पहिली पुरणपोळी खाल्लीत आणि माझ्या समोर कसली बरं नसल्याची सोंग करता. मला अजिबात चालणार नाही. केवढीशी पोर ती. मी तिच्याबद्दल म्हणतच नाहीये. तिने या वयात पुरणपोळी केली, ती फाटकी का असे ना, केली हे महत्वाचं. पण तुम्ही का माझ्याशी बनाव केलात, मला अजिबात चालणार नाही. प्रिये, तुझा रुसवा काढण्यात सुद्धा मला धन्यता वाटते. या बसा. अगं बाई, भलता श्रीमंती थाट आहे. वा, जिबल्या चाटतय. मांजर फसली लोण्याला. आता माझं काम बरोबर करत. अगं बाई, मी एकटीच कशी? 5 सुवासिनींची ओटी भरायचे म्हणून वाड्यावर बोलावलंय असं म्हणाला होता. पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. काय रे धोंडू, मालकीणबाई कुठे आहेत? मालकीनबाईंबद्दल विचारताय काय? हो, ते बाहेर गेलेत. आणि बाकीच्या बायकांबद्दल म्हणाल तर ते आलेच नाही. तुम्ही जरा तसं पळत पळत हे दोंड्यात बस की. हो बसा. नाही, बसा. मी मागावून येते. का? ते बायका पण आल्या नाहीत ना बाकीच्या. तुम्ही कशा बाय घाबरताय? मी तुमच्या कुठे वरडलो? ती लुबरी मांजर आलती, तिला अक्कल बाहेर. पण मांजरीला अक्कलाला एवढ्या मोठ्यानं? मग मांजर पण मोठी होती ना. हो का? मी पण येते. नाही नाही हो, ते बस इकडे. वा वा वा, सुरेख सुरेख पुरणपोळी केली आहेस तू. माझ्या उमापेक्षाही सरस सुगरण होणार आहेस तू. माझे म्हाताऱ्याचे शब्द आहेत, लक्षात ठेव. अहो दादाजोबा, यात मी काहीच नाही केलंय. आजीने डाळ शिजवली, मी फक्त ती पातळ वाटली आणि पोळ्या तर उमाईनेच केल्या. तो पण तेच तर महत्वाचं आहे ना. म्हणजे मुख्य पदार्थ तू केलायस, तोच छान झालाय. ते कसं? आता हे काय आहे? पुरणपोळी. यात मुख्य पदार्थ कुठला? पुरण. आणि तेच तर तू केलायस, म्हणूनच तर मला आवडली ना एवढी. बस हो, कशा बाई घाबरताय? अहो तुम्ही मानाच्या महाजनीन बाई आहात, काय रे आहेत का? तेव्हा तुमचा मानपण व्हायला लागू का? आलं पाहिजे का नको? हा नाही, मानपान. तेव्हा तुमची ओटी भरायची. पण ओटी मालकीन बाई नाही भरणार, आम्ही भरणार आहोत. करा करा, तुमची ओटी पुढे करा. आता 2 मिनिटं. अगं बाई, सोन्याची करणं पुन्हा. पण मला का देताय? का म्हणजे काय? तुमच्या ओटीत पडली म्हणजे तुमची झाली नाही का?
ही कर्णफुलं तुमची होती, फक्त एका अटीवर. अट? कुठली अट? मालक, मी बोबाटा करे ना. मामी 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 मामी. अहो आम्ही तुम्हाला मामी म्हणतो, तेवढं समजू जा की. तुम्ही कशा पाय घाबरताय? तुम्हाला काय बी होणार नाही जर तुम्ही माझं महत्वाचं काम केलं तर. कसलं काम? आणि ते मी का करायचं? कारण काम लय जोखमीच आहे. हा, आणि ती जोखीम तुम्हीच उचलू शकता. पण काम काय ते तर सांगा. आता मला सांगा, आमच्याशिवाय तुम्हाला मामी कोण म्हणतो? सखू. सखू सखू सखू. आम्हाला सखूला या वाड्याची मालकीन बाई, आमची घरधनीन, लग्नाची बायको करायची. सखू तर की हो, सखूशिवाय दुसरं आहे कोण गावात? एवढं जुळून आणा, मग फक्त फुलंच काय, बोरमाळ, पाटल्या, ठुशी, लक्ष्मी, चंदन, शाही, पुतळी, छपला राहिला देऊ की. सगळं मिळेल तुम्हाला, पण आधी काम वयावर. सखुशी माझं लग्न लावून द्या आणि दागिन्यात लोळ. नाही यायच्या त्या, नाही ऐकायच्या त्या, नाही यायच्या. कोणाचा जीव जात असेल समोर तरी खेळच पडायच्या नाही त्या. जाऊ दे. मी काहीतरी करते. नाही, पण मी काय म्हणते, तुम्ही मालक, अवघ्या रहाळाचे मालक, तुम्हाला माझी काय गरज असणार ना? नाही म्हणजे तुमचा शब्द मोडायची हिंमत कोणात आहे? तुम्हाला काय अवघड आहे? तुम्ही कोणाशी लग्न करू शकता. कोणी नाही म्हणलं तर सरळ उचलून आणू शकता. तुमच्या पुढे कोण जाणार? आम्हाला ठाव आहे, आम्ही काय पण करू शकतो. अख्खं गाव आमच्या मुठीत आहे. आणि या खेपेला हुकूम करून नाही ना चालणार. म्हणजे लग्न तर होणार, ते तुम्ही कोणाशी करू शकता, पण वंशाला दिवा हवा असेल तर बरीच पथ्य पाळावी लागतील. राक्षस विवाह चालणार नाही, जबरदस्तीचा विवाह करून होणार नाही. होकार यायला हवा. येणार म्हणजे काय? होकार येणारच नाही, फक्त होणाऱ्या सासू सासऱ्यांचा नाही,
तर कन्येचा सुद्धा लग्नाला होकार असायला हवा. मुलगी आणि तिच्या आई वडिलांचा मनापासून होकार असेल तरच चौथे लग्न यशस्वी होईल आणि वंशाला दिवा सुद्धा लाभेल. तवा मामी राक्षस विवाह नाही, तर लग्नासाठी आम्हाला हुकुमाचा नाही, राजी खुशीचा होकार पाहिजे. मायबापाचा आणि पोरीचा सुद्धा. आणि त्यो तुम्ही मिळवून द्यायचा काय? मग आणि कोण हो? तुम्ही मामी आहात, अधिकार आहे तुमचा. पण बाकी काय म्हणा, शिवप्पाच्या आणि महाजनांच्या घरामध्ये शानपण फक्त तुमच्याकडेच आहे. अहो म्हणून तर सोन्याची कर्णफुलं आम्ही कोणाला दिली? कोणाला दिली? मला. आवड. अगं ताई जोरात झोका दे ना. अगं मला पण खेळू दे ना. नाही एवढ्यात तरी नाही. अरे दादाचा पण खूप त्रास होत. जाणं पटकन उमाईला घेऊन ये. सांग तिला की आजोबांना काहीतरी होतंय. उमा इकडे एवढं लांब, ते पण आमच्या आईला न सांगता? नाही नाही, आम्ही नाही जाणार. मग निदान बुवा आजोबांकडे तरी जा. कोण बुवा आजोबा? अगं वैद्य बुवा नाही का? असं काय करताय? जा ना, काहीतरी औषध ते दिल दे. खुळी आहेस का? ते तर तुमच्यापेक्षा लांब राहतात. आम्ही नाही जाणार. जा. मग अण्णा मामाला तरी बोलव. एवढ्यासाठी अण्णांना कशाला बोलवायचं? दादा आजोबांना नेहमीच त्रास होतो. नाही नाही, त्यांना खूप त्रास होतोय. जा ना ग पटकन. मीच गेले असते, पण त्यांना अशा अवस्थेत सोडून जावत नाही मला. ते आम्हाला माहिती. आईने आम्हाला बजावलंय कितीही घरी नसताना अजिबात बाहेर जायचं नाही. आणि तरी गेलो तर आई तंगड तोडून ठेवेल. आम्ही कुठेही जाणार नाही म्हणजे नाही. आता काय करू? मीच जाऊ का? कसला एवढा विचार करताय? तुम्हाला का अवघड नाही सकूचा होकार मिळवणे? तिचा मनापासून होकार मिळवायचा तर काय? तर तिच्या मनातली तुमची भीती काढावी लागेल. म्हणजे ती तिच्या मामाशी कशी मोकळेपणाने बोलते वागते, तशी ती तुमच्याशी वागायला हवी. तुम्ही जर आपल्या वागण्याने तिचं मन जिंकलत तर ती आपणच लग्नाला होकार देईल. आता बघा, आम्ही सकूचं मन प्रेमानं कसं जिंकतो ते नेमका मार्ग दाखवलात मामी तुम्ही. पण सकूशी आम्ही प्रेमानं वागायचं तर ती वाड्यावरती यायला पाहिजे. ती आमच्या वाड्यावर सारखी सारखी कशी येईल ते बी तुम्हीच बघायचं. ताबडतोब. अरे देवा, यांनी सर्व माझ्यावरच सोपवलं. दादासोबा बरं नाही वाटत अजून. दादासोबत तुम्ही मला सांगा ना काय करू मी. बघ ना, कोणाला तरी बोलव. उमाई, अण्णा मामा किंवा बुवा आजोबा, कोणाला तरी बोलव ना लवकर. दादा आजोबांना खूप त्रास होतोय. जा ना ग लवकर. दादा आजोबा, 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 आजोबा काय होतंय? आता इथे बुवा आजोबा असायला पाहिजे होते. त्यांनी तुम्हाला लगेच औषध दिलं असतं. बुवा आजोबा, गोवा 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 माझं म्हातारं कसं तरी करते. अहो छातडत लय दुखते. माझ्या वाणी तडपडते दिसत काहीतरी. काय हे बघा, लसूण हळद आणि मध एकत्र करून त्याचं चाटण द्या.
तोपर्यंत मी येतो. लवकर वा पुढे. पण मला ठाऊक आहे हे मीच करते. दादा काळजी करू नका, मी आलेच. तुम्हाला काय होणार नाही, तुम्ही लवकर बरे व्हाल. मी आलेच दादा आजोबा. अहो असं चटकन सुचत नाहीये हो. सुचत नाही? असं कसं सुचत नाही? ती करणं पुढे द्या इकडं, मग लगेच सुचल बघा. नाही नाही, सुचेल काहीतरी. मला विचार करायला वेळ तर द्या थोडा. मी असं करते, मी काहीतरी मार्ग शोधून काढते आणि पुन्हा येते. कोडं न उलगडता निघाला, ते बी करणं फुलं घेऊन. करोडो फुलं म्हणजे जबाबदारी घेतली, आणि घेतली म्हणजे घेतली. हा, माघार घेणं या सत्यभामेला जमतच नाही. अगं सकू, काय उचक चालू आहे तुझा? आई ओरडे ना सकू. लसूण हळद मध. लसूण. पीठ आहे. सकू डबा पाडलास तू. सकू गाई ओरडेल. सापडला. अगं काहीतरीच काय करतेस? आता सकू तुझं नाव आम्ही आईला सांगू. तुझा आगाऊपणा जर अण्णांना कळला ना तर ते तुला रागवतील. अजून काय हवंय सकू तुला? अगं इंदू ताई मध कुठे आहे? ताई ही स्वयंपाक घराचं उकेणं करतीये. मध. अगं ताई हिला तर मध खायचंय काय? आम्ही आईला नाव सांगू तुझं.